36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. धारणी तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये अन्नातून विषबाधेच्या सलग घडणाऱ्या घटनांनी शिक्षण आणि आदिवासी विकास विभागासमोर गंभीर प्रश्न निर्माण केलेला आहे. टिटंबा शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील 100हून अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधेची लक्षणे आढळल्यानंतर आता बिजूधावडी, सुसरदा आणि सावलीखेडा येथील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. संपूर्ण मेळघाटीमध्ये चिंतेचं वातावरण आहे. टिटंबा येथील विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ, पोटदुखी आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर इतर आश्रमशाळांमधील काही विद्यार्थ्यांचीही प्रकृती बिघडल्यानं प्रशासनाची धावपळ उडाली आहे. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे आश्रमशाळेमधील अन्न पुरवठा व्यवस्था, अन्नाची गुणवत्ता आणि केंद्रीकृत स्वयंपाक सेंट्रल किचन पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. घटनेची माहिती मिळताच अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी धारणी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली आहे. त्यांनी डॉक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांवर सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान माजी राज्यमंत्री तथा शिवसेना नेते बच्चू कडू यांनीही या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केलाय. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या दोषींना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत यावी. तसेच आश्रमशाळांमधील सेंट्रल किचन व्यवस्थेचा पुनर्विचार करून आवश्यक ते निर्णय घ्यावेत अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. सामाजिक कार्यकर्ते रमेश तोटे यांनीही या घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भविष्यामध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी अन्न पुरवठा व्यवस्थेचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. धारणी तालुक्यामध्ये अल्पावधीतच अनेक आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याच्या घटना घडल्यानं आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. या घटनांमागील नेमकं कारण काय, दोषींवर कोणती कठोर कारवाई होती आणि भविष्यामध्ये अशा घटना टाळण्यासाठी प्रशासन कोणती ठोस उपाययोजना करते याकडे आता संपूर्ण मेळघाटासह राज्याचं लक्ष लागलंय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी दर्शन वेळणे,